हाय फॅमिली. चष्मेवाला घर चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपली जी संकष्टी आहे त्या निमित्ताने मी आज एक स्वीट वाली रेसिपी दाखवणार आहे. तर एक स्वीट रेसिपी ती अशी आहे की रसगुल्ले. रसगुल्ले आपण मोस्ट ऑफ दी जास्त करून मार्केटमधून घेऊन येतो, पण त्याच्यामध्ये पनीर ओरिजिनल वापरलेलं आहे की नाही हे आपल्याला कुठे माहित असतं. तर आज आपण घरामध्ये फुल क्रीम दुधापासून पनीर बनवून आणि मग त्याच्यापासून आपण रसगुल्ले बनवायचे. तर चला मग वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू. चला. तर आपण रसगुल्ले बनवण्यासाठी घेणारं साहित्य आहे. इथे मी फुल क्रीम 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त लोकांसाठी रसगुल्ले बनवायचे असतील तर तुम्ही तुमच्याप्रमाणे दूध घेऊ शकता. म्हणजे 2 लिटर किंवा 2.5 लिटर असं. ही आहे 1 वाटी साखर प्रमाणाप्रमाणे हं. हे अरारोट बोलतात त्याला, मैदा. 1च चम्मच घेतलाय मी जस्ट बाइंडिंगसाठी. हे आहे व्हिनेगर आणि याच्यात थोडंसं पाणी मिक्स केलंय. म्हणजे समजा आता तुम्ही 2 चम्मच व्हिनेगर घेताय, तर 2 चम्मच पाणी ॲड करायचं. आणि इथे घेतलेलं आहे मी ही जाळी, जी गाळण्यासाठी याच्यातून आपल्याला पनीर गाळायचं आहे. आणि हा सुती कपडा आहे. सुती रुमाल, कपडा काहीही घ्या तुम्ही. स्वच्छ एक कपडा घ्या. तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. आधी आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे. तर मी गॅस लावलेला आहे. जसं तुम्हाला दूध गरम करायचं आहे, आपण नेहमी जसं दूध गरम करतो, चांगलं दूध गरम करून घ्या. आणि मग नंतर याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून व्हिनेगर टाकून दूध फाडून घ्यायचं आहे. तर आता बघा तुम्ही दूध गरम होत आलेलं आहे. अशा पद्धतीने दूध गरम करून घ्यायचंय. तळाला लागू नये म्हणून चमचा फिरवत राहायचा आणि दूध खाली उतरवल्यानंतरच त्याच्यामध्ये व्हिनेगर ऍड करायचं. गॅसवर तापत असताना व्हिनेगर ऍड करून फुल क्रीम वालं दूध घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला पनीर जास्त नाही म्हणून फुल क्रीम वालं दूध वापरले. बघा किती छान दाटसर पण आहे या दुधाला. तर आता आपलं दूध तापलेलं आहे. मी गॅस बंद करते. आता मी याच्यात थोडं थोडं व्हिनेगर ऍड करते. बघू शकता तुम्ही दूध फाटायला सुरुवात झालेली आहे. चांगलं फाटू द्या, जेणेकरून असं ग्रीन ग्रीन थोडंसं ग्रीनिश पाणी असं साईडला होतं आणि पनीर एक साईडला होतं. तोपर्यंत ही प्रोसेस चालू ठेवायची. एकदम सगळं व्हिनेगर ऍड करू नका. सगळीकडे ते चमचा चालवत राहा, जेणेकरून दूध व्यवस्थित फाटलं जाईल. याचे जेव्हा आपण रसगुल्ले बनवतो ना, ते एक नंबर टेस्ट असतात. घरामध्ये पनीर कसं आपण जे बनवून आपण जेव्हा करतो ना, तेव्हा ते हेल्दी पण होतं. बाहेरच्या रसगुल्ल्यांमध्ये कितपत आजकाल माहिती नाही किती भेसळ आली. मार्केटमध्ये नकली पनीर सुद्धा वापरलं जाते. त्यापेक्षा आपण घरी बनवून खाल्लेले परवडते. बघा तुम्ही दूध चांगलं फाटत आले. हे हिरवं हिरवं पाणी साईडला होते आणि पनीर एक साईडला होते. बघा दिसलं? हे अशा पद्धतीचं पनीर निघालेलं आहे. आता हे आपल्याला कपड्यामधून गाळून घ्यायचंय. त्याला स्वच्छ धुवायचंय, जेणेकरून त्याच्यातला व्हिनेगरचा जो आंबटपणा आहे तो सगळा निघून जाईल. याच्यामध्ये आपल्याला चाळण ठेवायचे. याच्यात एक सुती कपडा अंथरायचा. त्याच्यामध्ये आपण सुती कपडा ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये मी हे दूध आणि पनीर असं वेगळं करणार आहे. आपल्याला हे स्वच्छ धुवायचंय. याच्यामधला आंबटपणा निघाला पाहिजे, कारण व्हिनेगर हे आंबट असतं. त्यामुळे याच्यात पाणी ऍड करायचं, स्वच्छ धुवायचं, की जेणेकरून याच्यातला आंबटपणा सगळं निघून जाईल. बघा कशा पद्धतीने सुंदर पनीर आपलं भरपूर निघालेलं आहे 1 लिटरमध्ये. त्यामध्ये 10-12 तरी रसगुल्ले होते.
त्याच्यातलं एक्स्ट्रा वॉटर आहे ते सगळं दाबून काढून टाकायचं. आपल्याला नाही पाहिजे, चांगलं दाबायचं जेणेकरून सगळं एक्सेस वॉटर निघालं पाहिजे आणि आपल्याला फक्त पनीर टाकायचं. सॉफ्ट पनीर असतं हे खूप, आणि खूप छान रसगुल्ले बनतात. बघा अशा पद्धतीने मी पूर्ण एक्सेस वॉटर काढलेलं आहे. हे एक्स्ट्रा वॉटर असतं ना पनीरच्या आतमध्ये ते काढायचं. आता मी याच्यात ठेवून देते, याच्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल हळूहळू. असंच थोडा वेळ ठेवते. आता हे पनीर आपलं तयार झालेलं आहे. आता हे पनीर आपण एका डिश मध्ये घ्यायचं काढून आणि हलक्या हाताने मळायचं आणि मग त्याचे गोळे करायचे. चला तर करूया. तर हे आपण साईडला काढले. तर याच्यातलं सगळं पनीर आपण बाहेर काढूया. बघू शकता कशा पद्धतीने पनीर तयार झालेलं आहे. इतकं सुंदर पनीर तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला हलक्या हाताने मळायचं आहे. हे जो हाताचा हा जो आहे ना ठसा, त्याच्याने आपल्याला चांगलं हलकं हलकं मळून घ्यायचं. याच्यामध्ये बाइंडिंग साठी आपल्याला थोडासा अरारोट म्हणजे हा मैदा आहे थोडासाच टाकायचंय, जास्त नाही, जस्ट बाइंडिंग साठी. माझ्या मुलीला रसगुल्ले खूप आवडतात माझ्या हातचे, आणि ही डिमांड होती. माझे जे मोठे भाऊजी आहेत, माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर, त्यांच्या डिमांड वरती मी हे रसगुल्ले बनवले. त्यांना सुद्धा माझ्या हातचे रसगुल्ले खूप आवडतात. मी त्यांना एकदाच खायला दिलेले आमच्या घरी आलेले तेव्हा, त्यांना इतके आवडले की मी एवढ्या रेसिपीज बनवते ना, त्याच्यात त्यांना रसगुल्ल्यांची डिमांड नेहमी असते. सो आज मी डेडिकेट करते त्यांच्यासाठी आजची रेसिपी. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मळाल ना, तेव्हा तुमचे रसगुल्ले फाटणार नाही, काय नाही, त्याला चिरा नाही पडल्या पाहिजे, चांगले गोल गोल मस्त झाले पाहिजे, तर ते व्यवस्थित शिजले जाणार साखरेच्या पाकामध्ये. तर आता बघू शकता तुम्ही आमचा हा गोळा आपला तयार झालेला आहे. आता याचे मला छोटे छोटे बॉल्स बनवायचे. चीर अजिबात नकोय बॉल्स बनवताना. तुम्हाला जेवढी साईज ठेवायची आहे तेवढी साईज ठेवू शकता. हा बघा अशा पद्धतीने हा माझा एक रसगुल्ला तयार झालेला आहे. पुढे असेच बॉल्स बनवायचे. इतके सुंदर लागतात ना हे रसगुल्ले आपण जे घरात बनवतो ते. ना कसली भेसळ ना काय, पटापट होतं. याला काही एवढं रॉकेट सायन्स नाही. खूप इझिली तुम्ही घरात बनवू शकता. आणि आपल्या घरात पाहुणे येणारे आहेत, काही सण असेल, काही स्वीट डिश हवे तर लवकर बनतात हे रसगुल्ले. त्याला एवढा वेळ लागत नाही. बघा मी थोडी मोठी साईज ठेवले. रिशाला माझ्या आवडतात मोठे रसगुल्ले. आता तुम्ही बघू शकता हे आपले रसगुल्ल्याचे बॉल्स तयार झालेले आहेत. आता आपण ह्या पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये साखर, शुगर सिरप आपल्याला तयार करायचं, त्याच्यामध्ये हे गोळे सोडायचे. ठीक आहे. आधी आपण साखर ऍड करूया आणि याच्यामध्ये पाणी ऍड करूया. आधी थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त नाही. याच्यात हवं असेल तुम्हाला तर तुम्ही वेलची टाकू शकता. मी सुद्धा आता टाकणार आहे 1-2 वेलची. सिरपला छान स्मेल येतो वेलची. स्मेल साठी खूप सुंदर आहे रसगुल्ले, म्हणून वेलची टाकायची. रसगुल्ल्यांना स्मेल आणि ह्या चाशणीला स्मेल खूप छान येतो, त्याच्यामुळे आपण वेलची टाकत आहोत. ज्यांना नाही टाकायचं त्यांनी नका टाकू, चालेल. आणि गोड किती हवंय त्याप्रमाणे तुम्ही साखरचा गोडवा ठेवायचा. तर आता बघू शकता तुम्ही साखर हळूहळू विरघळायला आले. थोडं शिजू द्यायचं पाक आणि मग रसगुल्ले आपण सोडायचे त्याचे आणि झाकण ठेवायचे आपल्याला.
झाकण ठेवल्यावर ते चांगलं शिजतं आतून व्यवस्थित. गुलाबजाम साठी जो आपण एकतारी पाक बनवतो तसा नाही बनवायचा आपल्याला. जस्ट साखर टाकून आपल्याला विरघळवायचे आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची. उकळी आली का मग आपले हे जे रसगुल्ले बॉल्स आहेत ते त्याच्यामध्ये सोडायचे. दॅट्स इट. आता याला उकळी यायला सुरुवात झाली. या स्टेजला आपल्याला एक एक बॉल्स पाण्यामध्ये सोडायचे. आता ते खाली जाऊन बसणार, नंतर ते तरंगणार वरती. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. चांगलं शिजू द्यायचंय व्यवस्थित. या झाकणाला इथे लीडला इथे हवा पास होण्यासाठी जागा होती, तिथे मी पेपर लावलेला आहे. तुम्ही सुद्धा तसं करू शकता किंवा पूर्ण झाकण असेल तर बेस्टच आहे. आता हे शिजू द्यायचे आपल्याला, नंतर आपण ते चेक करायचं. अजून थोडं 5 मिनिटांनी मी झाकण उघडून बघणार आहे की त्याची साईज किती झाली. त्याची साईज एकदम डबल होते, तुम्ही बघाल नंतर. आणि मोठे मोठे होतात. मी ऑलरेडी थोडे मोठेच बनवलेत आणि त्याच्यापेक्षा डबल होतात साईजला. आता मी याच्यावरचं झाकण काढत आहे. बघा तुम्ही, रसगुल्ल्यांची साईज डबल झालेली आहे, अक्षरशः डबल. हे असे छान फुलून वर येतात. बघा काही सुंदर झालेत रसगुल्ले. ते ऑलमोस्ट होतच आलेत. अजून थोडं 3 ते 4 मिनिटं अजून मी शिजवणार आहे आणि मग आपण बंद करूया गॅस. काय मग बघताय की नाही माझे व्हिडिओ? आणि इतके छान छान रेसिपीज दाखवते मी तुम्हाला. मागच्या वेळेला मी कढीपत्त्याची चटणीची रेसिपी सांगितलेली तुम्हाला. कोणी कोणी बनवली कमेंट मध्ये नक्की कळवा. ओके, तर आता हे होत आलेत, बघू शकता तुम्ही. एवढी छान साईज झाली ना रसगुल्ल्यांची. हे असे एकदम मोठे मोठे झाले. मिठाईवाल्यांच्या दुकानात पण एवढी मोठी साईज मिळत नाही. आपण घरामध्ये हवे तसे आपण बनवू शकतो. तर ऑलमोस्ट झालेत. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड करून फ्रीज मध्ये ठेवायचं. हे आपल्याला आधी रूम टेम्परेचर आपण करून घ्यायचं फॅन खाली आणि नंतर मग फ्रीज मध्ये ठेवा. ओके, आणि सर्व करा आणि मजा घ्या. हाय फॅमिली, तर माझी ही जी रसगुल्ल्याची डिश आहे ती तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे स्पॉन्जी झालेले आहे. अशा पद्धतीने स्पॉन्जी झालेले आहेत रसगुल्ले माझे एकदम. आणि ही साईज इतकी छान व्यवस्थित झाली आहे ना. अशा पद्धतीने तुम्ही रसगुल्ले बनवा आणि खा आणि घरच्यांना खायला घाला. तर आवडली असेल ना तुम्हाला रेसिपी, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि मला कमेंट करा की घरात तुम्ही रेसिपी बनवल्यानंतर मला कमेंट करा, मला खूप आवडेल. तर मग आपण परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.